अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर मंडळींनो, नवरात्राला सुरुवात झालेली आहे, नवरात्र चालू आहे। आता बघता बघता आपली बघायला गेले तर सप्तमी असेल, अष्टमी आणि त्यातल्या त्यात नवमी, त्याला खंडेनवमी देखील म्हणतात। तर हे दिवस आपले खूप जास्त महत्वाचे आहेत, कारण की आपणास माहिती असेल की सप्तमीला कोणी कडाकण्यांचं आपल्याला माळ चढवली जाते, तो नैवेद्य दाखवला जातो देवी आईच्या घटाला। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाअष्टमी, त्याला आपण अष्टमी तिथी आणि नवमी तिथी, या दोन तिथी खूप जास्त महत्वाच्या आहे नवरात्री मधल्या। जसं बघायला गेलं तर नवरात्रीला प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा आहे, सेवेचा आहे आणि प्रत्येक विविध रूपांचा पूजा करण्याचा आहे आपल्या देवी आईच्या। तर नक्कीच महाअष्टमीला एक विशिष्ट आणि खास पदार्थ म्हणा किंवा नैवेद्य म्हणा, जो आपल्या देवी आईला आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे, तो पदार्थ काय आहे आणि तो पदार्थ दाखवल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य सर्व काही तुम्हाला आणि शांतता सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त होणार आहे। तर तो नैवेद्य विशेष खास असा कोणता आहे ते आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। व्हिडिओ सुरुवात करूया। तर मंडळींनो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की अष्टमी तिथी म्हणजे ज्याला आपण महाअष्टमी म्हणतो, ती तिथी कधी आहे आणि त्यातल्या नंतर नवमी तिथी कधी आहे आणि दसरा कधी आहे। कारण की या वर्षी तुम्हाला माहिती आहे नवरात्रोत्सव जी आहे ती 2025 मध्ये 9 दिवसांची नसून 10 दिवसांची आलेली आहे। कारण की यंदा जी आपली तिसरी माळ जी आहे ती 2 दिवस म्हणजे तृतीय तिथी जी आहे ती 2 दिवस आली होती, म्हणजेच काय 24 आणि 25 तारखेला। आज आहे आपली 27 तारीख, आज आपली पंचरात्रोत्सव प्रारंभ, म्हणजेच काय तर आज आपल्या अश्विन शुद्ध 5वा दिवस मानला गेला आहे तिथीनुसार। तर तिथीनुसार बघायला गेलं तर आज 5वा, उद्या 6वा, त्यातल्या नंतर आहे सोमवारी 7वी तिथी म्हणायला हरकत नाही, अश्विन शुद्ध सप्तमी, आणि त्याच्यानंतर अश्विन शुद्ध अष्टमी जी आहे ती मंगळवारी आलेली आहे, ज्याला आपण दुर्गाष्टमी म्हणतो। ती 30 तारखेला म्हणजे 30 सप्टेंबरला 2025 मंगळवारी दुर्गाष्टमी, महाअष्टमीचा जो काही उपवास असतो काही जणांचा, तो त्या दिवशी आलेला आहे। त्याच्यानंतर 1 ऑक्टोबरला आलेली आहे महानवमी, ज्याला आपण खंडेनवमी म्हणतो, ती 1 तारखेला बुधवारी, 1 ऑक्टोबर बुधवार या दिवशी खंडेनवमी आलेली आहे। आणि त्याच्यानंतर गुरुवारी जी आहे ती 2 तारखेला विजयादशमी म्हणजे दसरा आलेला आहे। म्हणून तुम्हाला सांगते आहे किंवा दुर्गाष्टमी जी आहे म्हणजेच अष्टमी तिथी जी आहे ती मंगळवारी आपल्याला 30 सप्टेंबरला आपल्याला ती साजरी करायची आहे। कारण की महाअष्टमी, नवमी हे 2 तिथी भरपूर आपल्याला त्या दिवशी विधी आणि सेवा सगळं काही आपल्याला पार पाडायचं असतं। हवन असेल, ओटी भरणं असेल, कन्यापूजन असेल, या सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी पार पाडायच्या असतात, म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं। कारण की यंदा खूप मोठा घोळ आहे, एक तिथे 2 दिवस आल्यामुळे आपल्याला एक दिवस पुढे नवरात्र सरकली गेली आहे, त्याच्यामुळे 10 दिवस नवरात्र आहे। म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महाअष्टमीचं नैवेद्य सांगणारच आहे पुढे जाऊन, पण ती कधी आहे ते पण तुम्हाला कळायला पाहिजे, कारण की खूप घोळ असल्यामुळे आपल्याला ते समजणार नाही। तर आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया। तर महाअष्टमी म्हणजे आपण दुर्गाष्टमी ज्याला आपण म्हणतो, तर प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमी तिथी येतेच, पण दुर्गाष्टमीच्या दिवशी मी खरंच सांगेल, ज्यांना कोणाला आतापर्यंत किंवा अष्टमीच्या अगोदरपर्यंत किंवा अष्टमीपर्यंत ज्यांना कोणाला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करायला जमलं नसेल, संकल्पयुक्त नाही, कसलाच जमलं नाही, कुठली सेवा जमली नाही, त्यांनी नक्कीच दुर्गाष्टमी आणि नवमी तिथी या 2 तिथीला तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ नक्कीच करावा। अष्टमी तिथी आहे, आई भगवतीची तिथी आहे, म्हणून सांगते तुम्हाला, त्या दिवशी तरी नक्कीच आवर्जून तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ नक्कीच करा। नाहीतर नाही, सिद्ध कुंजिका स्तोत्रम तरी नक्कीच पठण करा। या दिवशी नामस्मरणाला जास्त महत्व द्या, कारण की या 2 तिथीला आपणास माहिती आहे दुर्गाष्टमी ज्याला महाअष्टमी म्हटलं जातं, तर या दिवशी आपली महागौरीची पूजा अर्चा या दिवशी केली जाते आपल्या देवीच्या स्वरूपामध्ये। सोबतच या दिवशी आपल्या देवी आईने महिषासुर जो राक्षस होता त्याचा वध केला होता आणि वाईटावरती चांगल्याचा विजय प्राप्त केला होता, म्हणून ही मोठी महाअष्टमी मानली जाते। आणि या दिवशी खरंच सांगते महागौरीची पूजा अर्चा केली जाते, जी शांतता, प्रेम, आरोग्य आणि समृद्धी देणारी देवी मानली गेली आहे। म्हणून या दिवशी जे काही सेवा करताल, या दिवशी नैवेद्य दाखवताल, जे काही करताल, माळ चढवताल, त्या सगळ्यांचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे, कारण की महागौरीचा दिवस असणार आहे। तर आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया की आता नैवेद्य काय दाखवायचं या दिवशी। आता 9 दिवसाचे विविध 9 नैवेद्य आपल्याला माहिती असतीलच की 9 माळा कोणत्या चढवायच्या आहेत, 9 कलर कोणते आहेत, किंवा 9 दिवस म्हणजे 9 दिवसाचे नैवेद्य कोणते आहेत देवी आईचे, हे तुम्हाला माहिती असेल। पण महाअष्टमीला विशेष नैवेद्य दाखवायचं तो म्हणजेच काय, तांबूल।
हो, जो आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे. तुम्हाला माहिती असेल 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही देवता असू दे, कुलदेवी असू दे, तिला तांबूल हा खूप जास्त प्रिय आहे. तिच्या अलंकारामध्ये तांबूल हा तिला नक्कीच चढवला जातो. तांबूल म्हणजे खूप चांगलं, एक शास्त्रीय पद्धतीने पाहिलं तांबूल खूप जास्त आपल्या शरीरासाठी चांगला आहे. आपण जर घेतलं तर आणि देवी आईला तर आपण तो तांबूल दाखवला तर अतिशय उत्तम. जो सगळ्यात जास्त तिचा आवडीचा प्रिय असणारा असा नैवेद्य आहे. तांबूल म्हणजे काय? तांबूल खूप जणांना माहिती असेल, पण तांबूल म्हणजे काय तुम्हाला सांगते. तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही जर पानाचं एखादं दुकान असेल विड्याच्या जिथे पान वगैरे बनवतात, त्यांना जरी सांगितलं की आम्हाला तांबूल पाहिजे देवीसाठी किंवा विडा पाहिजे देवीसाठी, तर ते नक्की बनवून देतात. किंवा तुम्ही घरच्या घरी सुद्धा ज्यांच्याकडे साहित्य असेल ते घरच्या घरी सुद्धा हे तांबूल बनवू शकतात. तर तांबूल म्हणजे खरं तर एक विड्याचं पान आहे, जे आपण मुखशुद्धीसाठी खात असतो. तेच आपल्याला विशिष्ट पद्धतीने आपल्याला देवीला दाखवायचं आहे. ते कसं, तर 2 विड्याची पानं घ्यायची, आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, देठं काढायची आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, ते विड्याचं पान पालथं करायचं, त्याच्यावर चुना लावायचा, त्याच्यावर काच सुपारी, चुना काच सुपारी विड्याचं पान हे प्रमुख घटक आहेत त्या तांबूल मधले, हे पाहिजेच. मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवश्यक वाटतं ते तुम्ही घटक त्याच्यात मिक्स करू शकता. जसं की बदाम, वेलदोडं, जायफळ आहे, नंतर तुम्ही त्याच्यामध्ये सोफ आहे, बडीशोप म्हणजे ज्याला आपण बडीशोप म्हणतो ते आहे, गुलकंद आहे. तुम्हाला जे काही आवड म्हणजे वाटेल की तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करावं ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं एक पूर्ण मग त्या साहित्य घेतलं की त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला ते घडी करून, जसं आपण पानाचा विडा म्हणतो तशा पद्धतीने तुम्हाला विडा बनवायचा आहे. मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये लवंग खोचायची आहे त्याच्यामध्ये, आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो जो तांबूल आहे तो तांबूल तुम्हाला तयार झाला. तो तांबूल तुम्ही तसा पण दाखवू शकता किंवा तुम्ही तो तांबूल जो आहे तो तुम्ही खलबत्त्यामध्ये, प्रत्येकाच्या घरात खलबत्ता असेलच, त्या खलबत्त्यामध्ये तुम्हाला तो कुटायचा आहे, पूर्णपणे बारीक कुटायचा आहे. पूर्णपणे त्याचा आपण जसं आपण आले लसूण टेचून काढतो त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण टेचून काढायचा आहे तो विड्याचा जो आहे तो. आणि तो विड्याचं आपण कसं असतं, विडा दाखवणे आणि तांबूल म्हणजे काय, त्या विड्याचा पूर्णपणे चुरा करणे खलबत्त्यामध्ये. तांबूल म्हणजेच काय तुम्हाला कळालं असेल. तर तांबूल तुम्हाला मग तो चुरा जो आहे तो एका बाउलमध्ये किंवा वाटीत काढायचा आणि तो देवी आईला त्या दिवशी महाअष्टमीला तो नैवेद्य म्हणून नक्कीच दाखवायचा आहे. या दिवशी आपल्याला माहिती असेल की दुर्गाष्टमीला विशिष्ट नैवेद्य, विशिष्ट सेवा असेल, कुठलीही सेवा असेल छोटी, पण तुम्ही जर मनापासून श्रद्धेने जर केली तर नक्कीच ती फळाला येत असते. म्हणून तुम्हाला सांगते आहे. तर नक्कीच या दिवशी तुम्हाला हा तांबूल दाखवायचा आहे. तुम्हाला सांगितलं साहित्य घरच्या घरी पण तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर कारण की प्रत्येक आईला नवरात्रीच्या वेळेस असेल किंवा इतर वेळेस सुद्धा हा तांबूल खूप जास्त प्रिय असतो आणि ते दाखवल्याशिवाय त्याची जी काही ओटी असेल किंवा आपला जो काही कुळाचार आहे तो पूर्ण होत नाही, अशी देखील मान्यता आहे. नंतर दुसरं एक नैवेद्य आहे तो म्हणजेच काय, सगळ्यात महत्वाचं, या दिवशी नारळ सुद्धा, श्रीफळ सुद्धा तुम्ही देवी आईला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. नक्कीच मी सांगेल, या दिवशी आपण ओटी तर भरतोच, त्या ओटीमध्ये आपण श्रीफळ तर देतोच, पण सोबत तुम्ही एक विशिष्ट नारळ जरी तुम्ही, भले तुम्हाला ओटी भरायला नाही जमलं, पण तुम्ही विशिष्ट एक नारळ जरी देवी आईला या दिवशी चढवला, घटस्थापना जवळ असेल किंवा मंदिरामध्ये, तरी सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे. श्रीफळ म्हणजेच काय, परिपूर्ण, संपूर्ण, अशा पद्धतीने तुम्हाला हा श्रीफळ तिथे नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे काय, देवी आईच्या आवडीचं म्हणजे काय, खीर. त्यामुळे तुम्ही शेवयाची खीर असेल, मखाण्याची खीर असेल, तुम्हाला आवडेल तशी, तुम्ही साधी दुधाची, त्यात चारोळी ड्रायफ्रुट्स टाकून जरी दूध अशी खीर दाखवली तरी सुद्धा चालणार आहे. पण आवर्जून या दिवशी देवीला खीरीचा नैवेद्य पण दाखवू तुम्ही शकता. तर हे 3 विशिष्ट नैवेद्य आहे जे तुम्ही आई भगवतीला महाअष्टमीला दाखवायची आहेतच. आवर्जून दाखवायला विसरू नका. मी खरंच सांगते तुम्हाला, या तर आहेतच, पण सोबतच मी सांगेन तुम्हाला सेवेला सुद्धा महत्व द्या, सेवा सुद्धा करायच्यात. आणि या दिवशी मी खरं सांगते, महाअष्टमी, महानवमी या 2 तिथीला आपल्याला जे कुळाचार आहेत देवी आईचे ते पार पाडायचे. म्हणजेच काय, कन्यापूजन असेल, ब्राह्मण भोजन असेल, सवाष्ण भोजन असेल, सोबतच देवी आईची ओटी भरणी असेल, हवन असेल, या सर्व गोष्टींना या 2 तिथीला खूप जास्त महत्व आहे. म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली की भले तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टी नाही जमल्या तर नक्कीच तुम्ही या हे जे नैवेद्य, तर नैवेद्य नक्कीच या महाअष्टमीला दाखवायला विसरू नका. आणि या दिवशी कुळाचार असेल तो पण पार पाडायला विसरू नका. आता एक प्रश्न घेता, आम्हाला मासिक धर्म आहे या दिवशी, तर आम्ही मग कशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा? जर तुम्ही बाजूला बसलेले असाल आणि तुमच्या घरामध्ये जर इतर कोणी मिस्टर असेल, मुली असेल, मुलगा असेल किंवा सासू सासरे असतील, कोणी असेल, जाऊ असेल, ते जर म्हणजे तुम्ही बाजूला बसते असाल आणि ते जर सर्व काही विधी पार पडत असेल घटाचे, तर तुम्ही त्यांना सांगा की अशा पद्धतीने एक नैवेद्य बनवा किंवा तुम्ही एक तांबूल, विडा आणून त्याचा तांबूल करा आणि तो तांबूल तुम्ही देवीला दाखवा. तुम्ही मार्गदर्शन करा, ते त्या पद्धतीने बनवतील. जर घरात कोणीच नसेल तर नक्कीच सांगेल की कोणी ना कोणतरी येऊन तुमच्या घटाला पाणी तर घालत असेल, शेजारी असेल, कोणी असेल, त्यांना एक दिवस थोडंसं कष्ट द्या, त्यांना सांगा, रिक्वेस्ट करा की अशा पद्धतीने थोडीशी खीर बनवून, दुधाची असेल किंवा तांबूल असेल तो बनवून तुम्ही त्यांना, मिस्टरांना साहित्याला लावा आणि त्यांना द्या, वाटलं ते बनवतील आणि
तिथे ते नैवेद्य दाखवतील, पण नक्कीच हा नैवेद्य दाखवायला विसरू नका. अजून एक मी शेवटी सांगू इच्छिते तुम्हाला या ठिकाणी. आता हा झाला व्हिडिओची माहिती झाली किंवा व्हिडिओ झाला, पण मी एक सांगू इच्छिते. आता बघायला गेलं तर प्रॅक्टिकली सगळ्या न्यूज मध्ये असेल किंवा सगळीकडे तुम्हाला दाखवलं गेलं असेल की आता मराठवाड्या साईडला असेल, सोलापूर असेल, बार्शी, बीड असेल किंवा या साईडला असेल, जो महापूर आलेला आहे, जो पाण्याने म्हणजे पावसाने जो काही थैमान घातलेला आहे, ज्याला नैसर्गिक आपत्ती आपण त्याला म्हणतो, ते जे चालू झालेलं आहे, त्यासाठी मी खरं सांगेल की अक्षरशः जर बघायला गेलं तर रील्स असेल किंवा व्हिडिओमध्ये असेल किंवा टीव्हीवर असेल, ते अक्षरशः बघवत नाही आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची हाल झालेले आहेत. आपण आपले छोट्या छोट्या अडचणी घेऊन बसतो आहे. देवी आईकडे नाही ते आपल्याला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझा पैसा पाहिजे किंवा मला यश पाहिजे, हे ते मागत बसलो आहे. पण त्या गोष्टींकडे जर बघितलं तर आता कळतं आहे की जर एकदा नैसर्गिक आपत्ती आली किंवा एकदा निसर्गाचं चक्र जर चालू झालं तर काही सुद्धा शिल्लक राहत नाही. कारण की अक्षरशः संसार म्हणजे काडीने संसार जमा केला होता त्यांनी कष्टाने, त्या शेतकऱ्यांनी तो संसार देखील वाहून गेला, जमिनीतली माती वाहून गेली. अक्षरशः म्हणतात ना की लहान लहान मुलं म्हणजे काय जीव गेला, प्राणी सुद्धा बघवत नाही. अक्षरशः प्राण्यांचे सुद्धा मृत्यू झालेले आहेत. कितीतरी लाखाचं कर्ज डोक्यावर आहे. त्या शेतकऱ्यांनी कसं जगायचं, कसं राहायचं, पुढचं आयुष्य त्यांनी कसं जगायचं, आता काय दसरा आणि काय दिवाळी, त्यांच्यासाठी कुठला सण महत्वाचा. आपण इथे शहरात घेऊन बसलो की नवरात्रीचे 9 रंग कोणते किंवा दांडिया असेल किंवा काय असेल, हे तर गोष्टी तुम्ही कराच, पण कुठेतरी एक म्हणतात ना की एक आपण अध्यात्मात आहोत, तर कुठेतरी एक त्या गोष्टींबद्दल हे जे चालू आहे निसर्गाचं चक्र जे चालू आहे, आता म्हणतो की आज त्यांच्याकडे वेळ आहे, शेतकऱ्यांवरती आलेली आहे, पण उद्या आपल्यावर वेळेला पण कमी पडणार नाही. कारण की कोरोनाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांनी तुम्हाला मदत केली होती आणि या शेतकऱ्यांनी तुम्हाला आसरा दिला होता. ज्या शहरामध्ये तुम्हाला सगळीकडे कडोकड बंद होतं, तिथे गावाकडे सगळं वातावरण चांगलं होतं. वातावरण म्हणजेच काय, हवा सुद्धा शुद्ध होती आणि ह्या शेतकऱ्यांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं होतं कोरोनाच्या काळामध्ये. आता त्यांना गरज आहे या काळामध्ये मदत करण्याची, त्यामुळे तुमच्या परीने होईल तेवढं शक्य होईल तेवढं त्यानंतर मदत करा. नाहीच काही तुम्हाला शक्य जमलं तर देवी आईकडे, नवरात्र चालू आहे, देवी आईकडे प्रार्थना करा, स्वामींकडे प्रार्थना करा. ही जी नैसर्गिक आपत्ती आली आहे त्यांच्यावरती, यातून त्यांना नक्कीच मार्ग मिळू दे, बळ मिळू दे, कुठेतरी यातून त्यांना उभं राहण्याचं शक्ती दे आई भगवती. त्यांना स्वतःसाठी काही मागण्यापेक्षा यंदा या वर्षी शेतकऱ्यांसाठी मागा. कारण कसं आहे, त्यांनी जर उद्या आपल्याला जर काही आणून दिलं नाही, बाजारात काही आलंच नाही, तर आपण काय खाणार आहोत आणि काय नाही. त्यांचं अक्षरशः 5-5 वर्ष जे काही त्यांनी कमवलं ते सुद्धा त्यांचं वाहून गेलं, गहू सडला, सगळं काही नासाडी झालेली आहे, परत ते शून्यावर आलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगते आहे की जसं आपण माणूस आहोत तसं माणूस म्हणून त्या माणसांकडे बघा आणि कुठेतरी आपला आनंद थोडाफार कमी करा, काहीतरी कमी स्वतःसाठी मागा आणि त्यांच्याकडसाठी जर काही प्रार्थना करताल तर नक्कीच प्रार्थना करायला विसरू नका. हीच कळकळीची विनंती, कारण की मी तर करते आहे, तुम्ही सुद्धा करा म्हणून सांगते आहे. कारण की सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्याने आपणच एकमेकांना संदेश देऊ शकतो आणि सांगू शकतो. तुम्ही सुद्धा अजून 4 जणांना सांगा की तुम्हाला जर नक्कीच काही करता तर नक्कीच त्या शेतकऱ्यांसाठी करा. खूप वाईट आणि हृदय पिळवटून टाकणारी अक्षरशः ती परिस्थिती आहे, बघवत सुद्धा नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगते आहे, नक्कीच प्रयत्न करा काही होत असेल तर. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.